विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आज आपण प्रॅक्टिस सेट 36 सोडून पाहणार आहोत. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आहे 3x - 11y - 17x + 13y अँड चूज द राईट आन्सर. म्हणजे आपल्याला 3x - 11y याच्यातून 17x + 13y मायनस करायचं आहे आणि हे आन्सर जे आहे हे चार जे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. ओके, व्यवस्थित वहीमध्ये तुम्ही जसं सोडवताना तसं आपण सोडवून पाहणार आहोत. तर आता ह्याची आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. बघा क्वेश्चन लिहून घेऊया आपण. 3x - 11y - 17x + 13y. ओके, तर आता बघा 3x - 11y तसंच लिहून घेऊया. आता इथं बघा हे तर मायनसचं साईन आहे, इथं प्लसचं साईन असतं. मायनस प्लस मायनस होतं बरोबर. 17x इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. वेगळी वेगळी साईन असतील तर -13y. आता ज्यांचं साईन ज्यांचं चिन्ह ज्यांचं व्हेरिएबल सारखं आहे त्यांना जवळजवळ घेऊया. 3x आणि दुसरा x कुठे इथं -17x. पुढे इथं आहे -11y, इथं आहे -13y. आता बघा 3x - 17x. तर आता 3 - 17 किती होणार? -14x. 3 मधून 17 मायनस केल्यावर किती येतात? -14 येतात. ओके, तुम्ही इंटेजरचं सबट्रॅक्शन शिकलाय. इथं बघा -11 - 13 दोघांना सारखंच साईन आहे, दोघांना सारखं चिन्ह असल्यावर ॲडिशन होते. 11 आणि 13 किती होणार? 24. दोघांचं जे चिन्ह आहे मायनस ते येणार आणि हा y तसाच येणार. आता काय होणार मित्रांनो, या ठिकाणी बघा 14 आणि 24 या दोघांमध्ये कॉमन म्हणजे या दोघांना भाग जाणारा कोणती संख्या आहे तर ती आहे 2. आणि दोघांमध्ये अजून सारखं काय आहे? दोघांना मायनसचं साईन आहे बरोबर. म्हणून -2 ब्रॅकेटच्या बाहेर येणार, -2 ब्रॅकेटच्या बाहेर येणार. आणि आता 2 7 जा 14 7x बघा. आणि इथं 24 12 2 जा 24. तर -2 तर बाहेर गेलेला आहे, तर इथं काय येणार आहे? 12 येणार आहे. काय येणार आहे इथं? 12y. काय येणार आहे इथं? 12y. आणि कसला 12y येणार आहे? +12y येणार आहे, कारण की इथला -2 कुठं आलेला आहे? बाहेर आलेला आहे. म्हणून याचा आन्सर काय येणार आहे? -2 आणि ब्रॅकेटमध्ये 7x + 12y. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट असणार आहे. ओके, तर हे अशा पद्धतीने सोडवायचं होतं. आता मित्रांनो पाहूया पुढचा क्वेश्चन. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा म्हटलंय द प्रोडक्ट ऑफ 23x² y³ z अँड -15³ ऑफ x y अँड z² इज. आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. तर मित्रांनो प्रोडक्ट म्हणजे काय करावं लागणार आहे? या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. तर मल्टिप्लिकेशन करूया आपण. या ठिकाणी इथं लिहूया, क्वेश्चन लिहूया पहिल्यांदा 23x² y³ z बरोबर मल्टिप्लाय बाय -15 x³ y z². तर आता बघा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन कोणाचं करूया आपण? ज्याचं व्हेरिएबल सेम आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करूया. पहिल्यांदा इथं घेऊया 23 मल्टिप्लाय बाय -15 बघा 23 मल्टिप्लाय बाय -15. त्यानंतर x² बरोबर, इथला x² आणि इकडचा x³ घेऊया. पुढे इथं आहे y³ मल्टिप्लाय बाय इथं आहे y मल्टिप्लाय बाय y. आता बघा इथं आहे z आणि इकडं आहे झेडचा स्क्वेअर. आता यांचं मल्टिप्लिकेशन 23 ने 15 ला मल्टिप्लाय केल्यावर मित्रांनो येतं 345. ओके, आणि एका नंबरला मायनसचं साईन आहे म्हणून इथे येणार मायनस. आता x² आणि x³ x तसाच येणार आणि ज्याचे इंडेक्स आहे त्याचं ॲडिशन होणार. 2 आणि 3 किती होणार? 5.
आता इथं y तसाच येणार, याचा इंडेक्स आहे 3, याचा इंडेक्स आहे 1, 3 आणि 1 किती होणार 4. पुढे z तसाच लिहिणार, याचा इंडेक्स आहे 2 आणि याचा आहे 1, म्हणजे दोघांचं ॲडिशन केलं तर किती येणार आहे 3 येणार आहे. तर अशा पद्धतीने आपला ऑप्शन नंबर कोणता दिसतोय करेक्ट, 1 हा ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे. ओके, तर आता पुढचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो. आता क्वेश्चन नंबर 3 बघा काय दिलेला आहे. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. या ठिकाणी आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे आहेत, म्हणजे या ठिकाणी जे x आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. तर बघा 4x + 1/2 इज इक्वल टू 9/2. तर हे आपल्याला सोडवायचं आहे. तर अतिशय सोपं आहे बघा. इथं व्हेरिएबल कुठं आहे, व्हेरिएबल असणारी टर्म कोणती आहे 4x आहे, मग 4x तसाच ठेवायचा. इक्वेशन मागच्या लेफ्ट साईडला 4x आहे तो तसाच ठेवायचा, राईट साईडला त्याच्या 9/2 आहे तो तसाच ठेवायचा, आणि हा जो व्हेरिएबलच्या बाजूला किंवा व्हेरिएबल असणाऱ्या टर्मच्या बाजूला 1/2 आहे तो इकडं प्लस आहे, पण इक्वेशन मार्कच्या पलीकडे गेला, त्याची साईड बदलली तर प्लसचा काय होणार आहे तो मायनस होणार आहे. मग पहिला इथला नंबर लिहायचा आणि हा प्लस आहे तो इकडं मायनस लिहायचा आणि इकडं म्हणायचं 1/2. आता बघा 4x तसाच राहणार. आता इथं बघा हे दोन फ्रॅक्शन आहेत, त्याचा डिनॉमिनेटर 2 आहे, डिनॉमिनेटर सारखा असेल तर तो तसाच लिहून घेतो आपण, है की नाही. आणि पहिला न्यूमरेटर मधून दुसरा न्यूमरेटर मायनस करतो. 9 - 1, 9 मधून 1 गेला किती उरतात 8. आता 8 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येतं 4 येतं, म्हणजे काय किती आलं 4x इज इक्वल टू 4. आता बघा या ठिकाणी जो 4x आहे तो काय आहे, त्याचं मिनिंग काय होतं 4 × x, म्हणजे 4 आणि x च्या मध्ये कोणतं साईन आहे मल्टिप्लिकेशन आहे. आता व्हेरिएबल तसंच ठेवायचं, x तसाच राहणार आणि हा 4 जो आहे तो तसाच राहणार. इकडचा जो 4 आहे तो इकडं काय आहे मल्टिप्लाय आहे, साईड बदलली की तो इकडं काय होणार डिवाइड होणार, इकडं मल्टिप्लाय असेल तो इकडं डिवाइड होणार. आता बघा 4 ला 4 ने डिवाइड केलं तर किती येणार आहे 1, म्हणून x ची व्हॅल्यू किती येणार आहे मित्रांनो 1, x इज इक्वल टू 1. अशा पद्धतीने हे इक्वेशन सोडवायचं आहे. आता मित्रांनो पुढचं इक्वेशन पाहूया. यातला क्वेश्चन नंबर 2 आहे तो लिहूया असं. पुढचं इक्वेशन आहे, तुमच्याकडं टेक्स्ट बुक असेल तर बघा सेम तसेच क्वेश्चन देतोय मी. 10 इज इक्वल टू 2y + 5. आता हे सोडवूया आपण, बघा कसं सोडवायचं. आता पहिल्यांदा व्हेरिएबल आहे ते तिथंच ठेवायचं बघा 10, आणि हा 2y तसाच राहणार आहे, पण हा जो 5 आहे तो इकडं प्लस आहे, राईट साईडला आहे तो प्लस आहे. आता तो इक्वेशन मागच्या लेफ्ट साईडला येणार आहे, म्हणजे या प्लसचा काय होणार इकडं मायनस होणार. आता 10 मधून 5 मायनस केल्यावर किती उरतात 5 उरतात, इज इक्वल टू 2y. आता 5 तसाच लिहिला, 2y 2 ने y ला काय केलेलं आहे या ठिकाणी मल्टिप्लाय केलेलं आहे, म्हणून y तसाच राहणार. 2 इकडं मल्टिप्लाय केलेला आहे तो इकडं काय होणार डिवाइड होणार. 5/2 इज इक्वल टू y, म्हणजेच y ची व्हॅल्यू किती आली 5/2. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. ओके, आता पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. पुढचा क्वेश्चन आपण पाहूया तो इथंच पाहूया. मी आता तिसरं गणित इथं लिहितोय, आपलं पेज वाया जायला नको. पुढचा क्वेश्चन आपण इथं लिहूया. क्वेश्चन नंबर 3 बघा काय आहे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला दिलंय 5am - 4 इज इक्वल टू 1. तर आता बघा, आता या ठिकाणी बघा हा 4 इकडं मायनस आहे, इकडं आल्यानंतर तो काय होणार आहे प्लस होणार आहे, मग इकडं काय उरणार आहे फक्त 5m इज इक्वल टू 1. 1 तसाच लिहिला, हा 4 इकडं मायनस आहे, साईड बदलली तो काय होणार प्लस होणार, +4 होणार. 5m इज इक्वल टू 1 + 4 किती येतात 5 येतात. आता हा m तसाच राहणार, हा 5 तसाच राहणार,
हा 5 तेवढा इकडं मल्टिप्लाय आहे, तो इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. मग एम इज इक्वल टू 5ला 5ने डिवाइड केलं तर किती येतं, 1 येतं. म्हणून एम इज इक्वल टू किती येणार आहे, 1 येणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने हे तिसरा क्वेश्चन सोडवायचा आहे. आता यातला मित्रांनो 4th इक्वेशन पाहूया. आता 4 नंबरचं इक्वेशन मी या ठिकाणी लिहितोय. बघा 4 नंबरचं इक्वेशन थोडंसं वेगळं आहे पण सोपं आहे. 6x - 1 इज इक्वल टू 3x + 8. आता बघा काय करायचं आपल्याला, आदला बदल होणार. आता 6x हा 3x इकडं काय आहे, प्लस आहे, याला साईन नाही म्हणजे काय आहे, प्लस आहे, तो इकडं आल्यानंतर काय होणार, मायनस होणार. आता इक्वेशन मार्क इकडं काय उरला, 8 उरला. हा 1 इकडं मायनस आहे, त्याची साईड बदलली की तो काय येणार, इकडं प्लस होणार. 6x हा 3x इकडं प्लस होता, इकडं मायनस झाला. हा 8 इथंच राहिला, हा -1 इकडं प्लस झाला. आता 6x मधून 3x गेल्यानंतर किती उरणार आहेत, 3x. 8 + 1 किती होणार, 9. तर x तसाच राहणार, 9 तसाच राहणार. हा 3 इथं काय होता, मल्टिप्लाय होता, इकडं आल्यानंतर तो काय होणार, त्याच्या उलटा डिवाइड होणार. आता x इज इक्वल टू 9ला 3ने डिवाइड केल्यावर किती येतात, 3 येतात. म्हणून x इज इक्वल टू किती होणार मित्रांनो, 3 होणार. किती होणार, x इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू किती येणार आहे, 3. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता पुढे बघा, क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 बघा. 2 इन ब्रॅकेट x - 4 इज इक्वल टू 4x + 2. आता बघा या ठिकाणी हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 2 ने पहिल्यांदा x - 4ला काय करायचे, मल्टिप्लाय करायचे. तर काय करायचं, पहिल्यांदा 2 ने x ला मल्टिप्लाय करायचं. 2 ने x ला मल्टिप्लाय केल्यावर किती येतात, 2x. इथं प्लसचं साईन आहे बघा, 2ला साईन नाही म्हणजे प्लसचं साईन आहे, इथं मायनस आहे, प्लस मायनस मायनस. आता 2 ने 4ला मल्टिप्लाय करायचं, 2 4 जा 8. कसं केलं, 2 × x 2x, मायनसचं साईन मायनस दिलं इथं, 2 4 जा 8 इज इक्वल टू 4x + 2. ओके. आता बघा ह्या गणितासारखंच करायचं आपल्याला. आता फक्त ही स्टेप आपल्याला करावी लागली. आता 2x हा 4x इकडं काय होता, प्लस होता, तो काय जाणार होणार, इकडं 2x मधून मायनस होणार. हा 2 तसाच राहणार. हा 8 इकडं काय होता, मायनस होता, साईड बदलली, तो काय झाला, प्लस झाला. आता 2x - 4x काय होणार, -2x येणार. काय येणार, -2x. 2 + 8 किती झाले, 10. आता इथं x तसाच राहणार, हा 10 तसाच राहणार, हा -2 इकडं मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. आता इथं काय होणार बघा, x इज इक्वल टू 10ला 2 ने डिवाइड केल्यावर किती येतात, 5 येतात. त्याचा डिनॉमिनेटर काय आहे, मायनस आहे, है की नाही. 2 नंबरमधलं 1 नंबर मायनस असेल तर त्याचं आन्सर सुद्धा काय असतं, मायनस येतं. म्हणजे 10ला -2 ने डिवाइड केल्यावर किती येणार आहे, -5. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे याचं सोल्युशन आहे, x इज इक्वल टू -5. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6 पाहूया. यातला क्वेश्चन नंबर 6 बघा काय आहे. 5 इन ब्रॅकेट x + 1 इज इक्वल टू 74. आता बघा पहिल्यांदा यांचं मल्टिप्लिकेशन होणार. 5 × x 5x, प्लसचं साईन आहे दिलं, आणि 5 1 जा 5 इज इक्वल टू 74. आता 5x तसाच राहणार, 74 तसाच राहणार. हा 5 इकडं प्लस आहे, इकडे गेल्यानंतर तो काय होणार, मायनस होणार. 5x इज इक्वल टू 74 मधून 5 गेल्यावर किती उरतात, 69 उरतात.
आता एक्स तसाच राहणार, 69 तसाच राहणार, हा 5 इकडं मल्टिप्लाय आहे, इकडं आल्यानंतर होणार डिवाइड, म्हणजे त्याचं सोल्युशन किती आलं 69/5. ओके, तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा होता. आता पुढचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो. आता क्वेश्चन नंबर 4 बघा काय दिलेला आहे आपल्याला. राकेश एज इज 5 years लेस दॅन सानियाज एज. द सम ऑफ देअर एजेस इज 27. हाऊ ओल्ड आर दे. आता राकेशचं वय सानियाच्या वयापेक्षा लेस म्हणजे कसं आहे, कमी आहे. म्हणजे राकेश सानियापेक्षा लहान आहे. किती वर्षांनी लहान आहे, 5 yearsने लहान आहे. आणि आपल्याला म्हटलंय द सम ऑफ देअर एजेस इज 27, आणि त्या दोघांच्या वयांची बेरीज केली तर 27 येते. तर आपल्याला विचारलेलं आहे हाऊ ओल्ड आर दे, राकेशचं वय किती आणि सानियाचं वय किती. तर मित्रांनो या ठिकाणी आपण काय करायचं आहे, एक अक्षर मानायचं आहे या ठिकाणी. लेट द सानियाज एज बी एक्स. सानियाचं वय आपण किती मानलं, एक्स मानलं. सो राकेश एज. आता राकेश काय आहे, सानियापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, म्हणून सानियाचं वय आहे एक्स, त्याच्यातून 5 वर्ष कमी करायचे, ते झालं राकेशचं वय. आता आपल्याला म्हटलंय सम ऑफ देअर एजेस, इथं बघूया, सम ऑफ देअर एजेस इज 27. त्यांच्या वयांची बेरीज किती दिली आपल्याला, 27 दिली. मग सानियाचं वय आहे एक्स, सो प्लस राकेशचं वय आहे एक्स मायनस 5 इज इक्वल टू 27. आता बघा यांची ॲडिशन होणार, एक्स प्लस एक्स किती होणार, 2x मायनस 5 इज इक्वल टू 27. आता बघा 2x तसाच राहणार, 27 तसाच राहणार, हा 5 इकडं मायनस आहे, त्याची साईड बदलली की तो काय होणार, प्लस होणार. 2x इज इक्वल टू 27 प्लस 5. 27 मध्ये 5 ॲड केल्यावर किती येतात, 32 येतात, बरोबर, 32 येतात. आता x तसाच राहणार, 32 तसाच राहणार, 2 इकडं गेल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार, बरोबर. 32 ला 2 ने डिवाइड केल्यावर किती येणार आहे, 16 येणार आहे. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती आली, एक्स इज इक्वल टू 16 आली, बरोबर. मग आता त्यांची एजेस किती बघा. आता त्यांची एजेस, त्यांची वयं आपल्याला लिहायची आहेत. तर बघा त्यांचं एज किती येणार आहे. आता सानियाचं एज किती असणार आहे, आपण काय मानलं होतं, सानियाचं एज एक्स मानलं होतं, बरोबर. मग या ठिकाणी म्हणूया सो सानियाज एज इज इक्वल टू एक्स मानलं होतं आपण, म्हणजे किती आहे 16 years. ओके. आणि राकेशचं वय किती मानलं होतं आपण, एक्स मायनस 5. राकेश एज किती मानलं होतं आपण, एक्स मायनस 5. एक्स म्हणजे किती 16, 16 आहे की नाही, मायनस 5. 16 मधून 5 गेल्यावर किती उरतात, 11 years. बघा सानियाचं 16 आणि त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान राकेशचं एज. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचं आहे. ओके, आता पुढचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा काय दिलेलं आहे. इन अ ग्रोव 60 more saplings of jambul were planted than those of Ashoka. If there are altogether 200 saplings, find the saplings of jambul. म्हणजे एका जंगलामध्ये जांभळाची झाडं लावलेली आहेत आणि अशोकाची झाडं लावलेली आहेत, आणि अशोकाच्या झाडांच्या संख्येपेक्षा जांभळाच्या ज्या झाडांची संख्या आहे ती 60 ने जास्त आहे, आणि त्या ठिकाणी एकूण 200 रोपटी आहेत किंवा 200 झाडं आहेत. तर आपल्याला विचारलेलं आहे जांभळाची झाडं किती. तर मित्रांनो आता काय करायचं आहे, आपण कमी झाडं कशाचे आहेत, अशोकाचे आहेत. मग आपण या ठिकाणी म्हणूया लेट द नंबर ऑफ अशोका सॅपलिंग्स बी एक्स. अशोकाच्या झाडांची संख्या आपण किती मानायची आहे,
एक्स मानायचे आहे. देन आता अशोकाची झाडं जी आहेत ती एक्स मानली तर जांभळाची झाडं त्याच्यापेक्षा 60ने जास्त आहेत. देन नंबर ऑफ जांभूळ सॅपलिंग्स इज इक्वल टू एक्स पेक्षा कितीने जास्त आहेत ती 60ने. मग 60 आपण काय करणार त्याच्यामध्ये मिळवणार 60ने जास्त. अशोकाची झाडं झाली एक्स आणि जांभळाची झाडं झाली 60. बरोबर. मग आता आपण काय लिहिणार इफ देर आर ऑल टुगेदर 200 सॅपलिंग्स. मग या ठिकाणी म्हणूया द टोटल नंबर ऑफ सॅपलिंग्स इज 200. म्हणजे एकूण झाडांची संख्या किती आहे 200 आहे. म्हणजे या दोघांची बेरीज केली तर किती येणार आहे 200. मग आपण अशोकाची झाडं घेऊया एक्स सो प्लस जांभळाची झाडं आहेत एक्स प्लस 60. तर या दोघांची काय करूया ॲडिशन करूया इज इक्वल टू 200. एक्स आणि एक्स किती झाले 2x प्लस 60 इज इक्वल टू 200. आता 2x तसाच राहणार 200 तसाच राहणार 60 इकडं प्लस आहे साईड बदलली की काय होणार तो मायनस होणार. 2x इज इक्वल टू 200 मधून 60 गेल्यावर किती उरतात 140 उरतात. बरोबर. मग x तसाच राहणार 140. बघा 140 हा 2 इकडं मल्टिप्लाय आहे इकडं आल्यानंतर डिवाइड होणार x इज इक्वल टू आता 140ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर किती येणार आहे मित्रांनो 70 येणार आहे. x इज इक्वल टू किती आलं 70 आलं. आता जांभळाची झाडं आपण किती मांडली होती x प्लस 60. किती मांडली होती आपण x प्लस 60. मग या ठिकाणी म्हणूया नंबर ऑफ जांभूळ ट्रीज इज इक्वल टू एक्स प्लस 60. आता एक्स किती आलाय आपला 70 आलाय प्लस 60. 70 मध्ये 60 ऍड केल्यावर किती येतात 130. म्हणजे त्या ठिकाणी किती झाडं लावली जांभळाची 130. मग या ठिकाणी आपण आन्सर लिहूया फायनल 130 सॅपलिंग्स ऑफ जांभूळ वेअर प्लांटेड. तर असं स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सोडवायचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडवायचं आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो. आता पुढचा क्वेश्चन बघा. शुभांगी हॅज ट्वाइस ॲज मेनी 20 रुपी नोट्स ॲज शी हॅज 50 रुपी नोट्स. म्हणजे शुभांगी इकडे जेवढ्या 50 रुपीच्या नोट्स आहेत त्याच्या ट्वाइस म्हणजे त्याच्या डबल 20 रुपीच्या नोट्स तिच्याकडे आहेत. ऑलटुगेदर शी हॅज रुपीज 2700 आणि तिच्याकडे एकूण मिळून 2700 रुपीज आहेत. आणि आपल्याला विचारलेलं आहे हाऊ मेनी 50 रुपी नोट्स डज शी हॅव. तर तिच्याकडे एकूण 50 रुपीच्या किती नोट्स आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आता बघा आता 50 रुपीच्या किती नोट आहेत त्या आपण एक्स मानूया. मग आपण या ठिकाणी म्हणूया लेट शुभांगी हॅव एक्स नोट्स ऑफ 50 रुपीज. शुभांगीकडे 50 रुपीच्या एक्स नोट्स आहेत असं आपण मांडलेलं आहे. मग 20 रुपीच्या किती नोट्स असणार आहेत बघा. देन शी हॅज बघा एक्सच्या डबल किती होणार 2x नोट्स ऑफ 20 रुपीज. बघा 20 रुपीच्या तिच्याकडं याच्यापेक्षा डबल नोट झाल्या. बरोबर की नाही. आता तिच्याकडे एकूण किती पैसे आहेत आपल्याला दिलेलं आहे द टोटल अमाऊंट विथ हर इज रुपीज 2700. तिच्याकडे एकूण 2700 रुपीज आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. बरोबर की नाही. मग बघा
50 रुपीच्या एक्स नोट्स म्हणजे किती रुपये झाले, एक्स मल्टिप्लाय बाय 50 प्लस 20 रुपीजच्या 2x नोट्स म्हणजे किती रुपीज झाले, 20x मल्टिप्लाय बाय 20. बघा 50 रुपीजच्या एक्स नोट म्हणजे 50 मल्टिप्लाय बाय एक्स एवढे पैसे तिच्याकडे झाले. 20 रुपीजच्या 2x नोट म्हणजे 20 मल्टिप्लाय बाय 2x नोट एवढे रुपये तिच्याकडे झाले आणि हे सगळे मिळून पैसे किती आहेत, 2700. आता 50 रुपीच्या एक्स नोट्स आहेत बरोबर की नाही, म्हणजे 50ला एक्सने मल्टिप्लाय केल्यावर किती येणार, 50x प्लस 20 टू जा 40x इज इक्वल टू 2700. आता इथं बघा ॲडिशन होईल दोघांचं, 50 प्लस 40 किती होणार, 90x इज इक्वल टू 2700. एक्स तसंच ठेवणार आपण, ओके 2700 तसंच ठेवणार. 90 इकडं मल्टिप्लाय आहे, इकडं आल्यानंतर डिवाइड होणार, 0ला 0 गेला. 270ला जर 9ने आपण डिवाइड केलं तर किती येतात बघा, 9 3 जा 27, 9 0 जा 9, 9 0 जा 0, किती आलं, x इज इक्वल टू 30 आलं बरोबर की नाही. म्हणजे 50 रुपीजच्या तिच्याकडे किती नोट्स आहेत, एक्स नोट आपण मांडल्या होत्या म्हणजेच किती नोट्स आहेत, 30 नोट्स आहेत. बघा लेट शुभांगी हॅव एक्स नोट्स ऑफ 50 रुपीज, म्हणजेच शुभांगीकडं एक्स नोटा आहेत म्हणजेच 30 नोटा आहेत 50 रुपीजच्या. मग आपण म्हणणार सो शुभांगी हॅज 30 नोट्स ऑफ 50 रुपीज. तर अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे. ओके, आता यातलं शेवटचं गणित आपण पाहूया मित्रांनो. आता क्वेश्चन नंबर 7 बघा. विराट मेड ट्वाइस ॲज मेनी रन्स ॲज रोहित. विराटने रोहितपेक्षा दुप्पट रन केले. विराट म्हणजे आपण इथे विराट कोहली म्हणूया, इथं रोहित शर्मा म्हणूया. रोहित शर्मापेक्षा विराट कोहलीने डबल म्हणजे दुप्पट रन केले, ट्वाइस म्हणजे दुप्पट. द टोटल ऑफ देअर स्कोर्स इज 2 लेस दॅन डबल सेंचुरी. त्यांनी दोघांनी मिळून डबल सेंचुरीपेक्षा फक्त 2 रन कमी केलेले आहेत. हाऊ मेनी रन्स डीड ईच ऑफ देम मेक. ओके, तर त्यापैकी प्रत्येकाने किती रन केले ते आपण शोधायचं आहे. रोहितने रन किती केले आणि विराटने किती रन केले ते आपण शोधायचं आहे. मग या ठिकाणी म्हणूया पहिल्यांदा लेट रन्स मेड बाय रोहित बी एक्स. रोहितने केलेले रन किती मानले आपण, एक्स मानले. सो रन्स मेड बाय विराट, तर विराटने केलेले रन किती आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे एक्सची दुप्पट काय होते, 2x बरोबर. आता त्यांनी एकूण मिळून किती रन केलेले आहे, 2 लेस दॅन डबल सेंचुरी. तर पहिल्यांदा आपण 2 लेस दॅन डबल सेंचुरी म्हणजे किती ते आपण पाहूया. म्हणजे दोघांनी मिळून किती रन केले ते आपल्याला शोधायचे. डबल सेंचुरी, एक सेंचुरी म्हणजे किती, 100. मग डबल सेंचुरी म्हणजे किती होणार, 200. म्हणजे 200 पेक्षा 2 लेस म्हणजे 2 कमी, 200 मधून 2 कमी केल्यानंतर किती येणार आहे, 198. म्हणजे दोघांनी मिळून किती रन केले, 198 रन्स केलेले आहेत. मग आता आपण इथं लिहूया दोघांनी मिळून केलेले, x प्लस 2x इज इक्वल टू 198. या दोघांनी मिळून 198 रन केले. हे रोहितने केलेले आणि हे विराटने केलेले. x आणि 2x यांची ॲडिशन केली तर किती येणार आहे, 3x इज इक्वल टू 198. पुढे बघा x तसाच राहणार आहे, 198 तसाच राहणार आहे. 3 इकडं मल्टिप्लाय आहे, इकडं आल्यानंतर तो डिवाइड होणार आहे बरोबर. आता 198ला 3ने डिवाइड केल्यावर किती येतात मित्रांनो, बघा 3 6 जा 18 आणि 1 उरला पुन्हा 3 6 जा 18. म्हणजे x इज इक्वल टू किती आला, 66. आता x ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपण प्रत्येकाचे रन्स लिहू शकतो. आता बघा रोहितने गेलेले रन्स किती असतात, किती आहेत, x आहेत. या ठिकाणी म्हणूया रन्स मेड बाय रोहित. रोहितने केलेले रन आपण किती मानले होते, x.
मग इथं लिहूया x इज इक्वल टू 66. म्हणजे रोहितने किती रन केले? 66 केले. आता रन्स मेड बाय विराट, विराटने केलेले रन्स मेड बाय विराटने केलेले रन किती होते? 2x. 2 तसाच लिहायचं मल्टिप्लाय बाय x म्हणजे 66. म्हणजे किती येणार आहे मित्रांनो? 132. म्हणजे रोहितने 66 रन्स केले आणि विराटने किती आले? 132 रन्स केले. मग इथं आपण लिहूया वाटल्यास रोहित स्कोर्ड 66 रन्स, म्हणजे रोहितने 66 रन्स केले अँड विराट स्कोर्ड 132 रन्स. अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचं आहे आणि हा प्रॅक्टिस सेट या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.